मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. दिल्लीनंतर आलेले आहोत इंदूरमध्ये, म्हणजेच इंदौरमध्ये. इंदूर हे मध्य प्रदेशची राजधानी भोपाळपासून 200 किलोमीटर पश्चिमेला आहे. स्वच्छ शहराचा बहुमान 3 वेळा या शहराला मिळाला की ती आनंदाची बाब. अशा या इंदोरमध्ये, म्हणजेच इंदौरमध्ये आज आपण आलेले आहोत. आज आपण डॉक्टर दक्षा चितळे आणि सुदर्शन चितळे यांना भेटणार आहोत. नारायणबाग इंदूर इथे या राहतात. चला, स्वागतासाठी सज्ज आहे चितळे कुटुंब. त्यांच्या स्वागताचा स्वीकार करूया. माझं नाव दक्षा सुदर्शन चितळे. मी इंदौरला एका हॉस्पिटलमध्ये फुल टाईम ॲज अ डायटिशियन काम करते. मी जे काम करते माझ्या प्रोफेशनमध्ये माझ्या मिस्टरांचं मला फुल सपोर्ट असतं. इनफॅक्ट मी माझं PhD लग्नानंतरच केलं. महाराष्ट्रीयन सणमध्ये आम्ही युजली दिवाळी, गुढीपाडवा, दसरा आणि जे जवळचे आमचे नातेवाईक आहेत त्यांना दर सणाला जाऊन नमस्कार करून हा आमचा कंपल्सरी रूल आहे फॅमिलीचा. होम मिनिस्टर शो घरी पण खूप पॉप्युलर आहे आणि आता एक्सायटेड आहे की फायनली मला आता त्याच्यात एक अपॉर्च्युनिटी मिळाली आहे. नमस्कार. नमस्कार. स्वागतम शुभ आगमन, स्वागतम शुभ आगमन. नगर हर घर द्वार से, नगर हर घर द्वार से, स्वागतम शुभ आगमन. अशा या सुरांच्या नगरीमध्ये आज आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. चला सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 मग काय उखाणा वगैरे पाठ केलाय? सुदर्शनशी लग्न झाले चितळ्यांची सून इंदौरमध्ये स्वागत करते होम मिनिस्टरांचं मनापासून. अरे वा. तुम्ही पण पाठ? मी पाठ तर नाही केलाय पण मी तरी तयारी केली? तयारी, हां, म्हणजे होऊ द्या. स्वच्छतेमध्ये इंदोरचा नंबर आहे पहिला. दक्षाचंच नाव घेतो मी आणि माझा चिमुकला. अरे वा. हे आता तयार केला मी. अरे गरम गरम आहे, ताजा आहे. बरं, आता हे सगळे इतके सज्ज आहेत, हो की नाही? सगळ्यांची ओळख करून द्या. माझी जाऊ हिना, तिचा मुलगा सुमेर, माझा लहान दीर मिहीर, नमस्कार. आणि तो माझा चिमुकला अबीर. हॅलो. आणि मागे माझे फ्रेंड्स पण आहेत, सगळ्या मावशी लोक आहेत, काका लोक आहेत, घरचे सगळे सिनियर्स. मग त्या सगळ्या लोकांना एकदम काका लोक, मावशी लोक, सगळ्या इंदोर लोकांना आपण नमस्कार. नमस्कार सगळ्यांना. तुमचं बालपण कुठलं? MP मध्येच नरसिंगपूर म्हणून एक डिस्ट्रिक्ट प्लेस आहे तिथे. तिथे. आणि तुमचं? माझं इथलंच, मी इंदोर. हां. मग तुमचं सगळं बालपण तिथे का? नरसिंह. हो. पण कसं गेलं बालपण? मी खूप दंगा करायचे. हे मी विचारलं होतं का? मग कसं दंग्याचे काय काय, म्हणजे कसे प्रकार होते? म्हणजे घरी एक असं घर, म्हणजे असा मोठा वाडासारखा होता, जवळच हॉस्पिटल आहे घराला लागून. तर कॅम्पस खूप मोठा आहे, तर दिवसभर खेळणं, मस्ती करणं. आणि एक कॉलनीमध्ये जी मुलं होती तर सगळी लहान होती आणि सर्वात मोठे मी होते. तसे सगळ्यांना खूप ऑर्डर करायचे की आता असं खेळायचं आहे, असं करायचं आहे. एक मिनिट, ही ऑर्डर अजून सुरू आहे? चालू आहे. किती नम्रपणे त्याने कबूल केलं. बरं, इकडे त्यांनी त्यांच्या गावात दंगा केला. तुमचं कसं काय होतं बालपण? म्हणजे सिमिलर होतं, पण दंगा एवढा नाही करायचो मी. पण जसं आम्ही इथे ऑलमोस्ट 40 वर्ष झाले या घरातच. तर आसपास सगळे आम्ही मुलं, जसं सगळ्यांचं नॉर्मली जातं, क्रिकेट खेळायचो. ओव्हरऑल मला स्पोर्ट्समध्ये भरपूर इंटरेस्ट होता, तर मी पहिल्यापासूनच स्पोर्ट्समध्ये होता. तर पुष्कळ ॲक्टिव्हिटीज त्याच्या रिलेटेड मी. तुम्हाला कधी लहानपणी शिक्षा झाली आहे का? शिक्षा लहानपणी तर नाही झाली, आता जास्ती शिक्षा होते मला. मी नाही देत. मी म्हटलं का तुम्ही देता? तुम्ही पाहिलं म्हणून. नाही, मी पाहिलं म्हणजे ते असं का म्हणतायत की लहानपणी शिक्षा झाली नाही पण आता त्यांना हा कारागृह का वाटतोय? मला नाही माहिती. पण ते बोलले किती मनापासून एक वाक्य बोलले माहितीये का? नाही, पण तशी आमची आई कधी अशी शिक्षा वगैरे नाही द्यायची. म्हणजे तिचा एक वेगळा तरीका होता की भाई समजावून. आणि माझ्या वडिलांचंही असं होतं की ॲज अ फ्रेंड ते समजायचे पहिल्यापासून. तसं शिक्षा घरी, आणि मी तसा म्हणजे शांत सरळ मुलगाच होता, तर अशी शिक्षाची वेळ पण नाही आली. होता का म्हणालात? आता का?
शांत सरळ होता असं काय म्हणालात तुम्ही? म्हणजे लग्नानंतर नाही असं म्हणजे लग्नानंतर शिक्षा सुरू झाली असं त्यांच्या एकंदरीत चेहऱ्यावर लिहिलं आहे. पण मला सांगा, तुम्ही इतक्या लांब, हे इथे, मग कसं काय जमलं? माझ्या आत्या भावाचं लग्न होतं आणि त्याची जी वाईफ होणारी होती ती ह्यांच्या मामाच्या कोणाची वाईफ? माझ्या आत्या भावाची. तुम्ही त्यांच्याकडे हात दाखवताय. होणारी वाईफ ह्यांची होती म्हणताय. केवढा गोंधळ करताय माहितीये का तुम्ही? तिकडे चेहरा बघायला पाहिजे होता. आता कुठली वाईफ माझी, असं झालं त्यांचं. नाही, माझ्या आत्या भावाचं लग्न यांच्या मामाच्या मुलींशी म्हणजे बहिणीशी ठरलं कधी होतं. कधी बोलण्यामुळे आणि हातवाऱ्यामुळे केवढा गोंधळ होतो ना. पण त्यानंतर त्याने हात असेच ठेवून दिले, नको म्हणतात. हा, आता हा ते साईडलाच ठेवतो. बोला बोला मोकळेपणा. तर तेव्हा त्यांच्या लग्नामध्ये आम्ही सहज भेटलो आणि इथंच इंदौरमध्ये ट्रेंड आहे महिला संगीत कार्यक्रमचा. पण तुम्ही दोघे भेटला? हो, आम्ही दोघं भेटलो. कसे काय? आणि संगीतमध्ये एकत्र ग्रुप डान्स वगैरे सगळे झाले होते. बरोबर. हां. आणि त्याच्यानंतर आमची कधी भेट नाही झाली. 4 वर्षानंतर माझ्या आईला फोटो दाखवला यांचा आणि असं सांगितलं की चांगली फॅमिली आहे, बॅकग्राऊंड सगळं. तर आई बाबांना फोटो फार आवडला. तर मग पुढे गोष्टी केल्या म्हणून आईनी इथे माझ्या आईनी इथे फोन केला. हे मला सगळं पटतंय, पण जेव्हा तुम्ही त्या संगीतमध्ये भेटला होता ना, ते ह्यांची वाईफ होती तेव्हा, कळलं का? हां. तर त्यावेळेला तुम्ही दोघे बोलले होते? नाही, जस्ट हाय हॅलो. हाय आणि हॅलो. कोणी हाय नाही, केलं? आम्ही कोणी? डान्स केला होता कारण की ते इथे संगीतमध्ये असं ते तुम्ही दोघांनीच केला होता? नाही नाही नाही, ग्रुप पूर्ण डान्समध्ये पण असं बरोबर डान्स केला. पण नंतर 4 वर्षानंतर कळलो की अरे ह्याच्या बरोबर तर मी आता आयुष्यभर हा म्हणजे काय झालं मग नंतर? मग फोटोज वगैरे एक्सचेंज झाले. फोटो बघून झाल्यानंतर जेव्हा पुढे सगळं झालं, जेव्हा आम्ही इथे भेटायला आलो, इथे म्हणजे नरसिंहपूरहून आई बाबा आम्ही सगळे इथे आलो भेटायला. किती वर्षापूर्वीचं सांगताय हे? 2012. म्हणजे मी मोजायची. अच्छा, नाही. 13, 14, म्हणजे 15, 7 वर्ष होतील आता असं सांगा डिसेंबरला. ना, मला का कामाला लावता? एवढ्या लांबून आलोय तर महाराष्ट्रात आत्ता कुठे बाहेर पडलोय. आल्याबरोबर तुम्ही मला फक्त वर्ष सांगून काम करायला. 7 वर्ष डिसेंबरला होतील. हा, मग काय झालं? मग तेव्हा असं डिस्कशन झालं की त्या लग्नात पण तर आपण भेटलोय. मग तेव्हा आठवलं की अच्छा, हा तेव्हा आपण डान्स केलं होतं. सगळं कोणाला बोलणं आठवलं? झालं होतं. आमच्या दोघांनाही एकदम आठवलं? हा, म्हणजे जेव्हा पाहिलं की तेव्हा की अच्छा, हो आपण आधी पण भेटलोय. अरे वा वा. मग काय झालं? म्हणजे त्यांच्या लग्नाचे फोटो अल्बम पाहत होतो तेव्हा मग कळलं की अरे ही तर तीच मुलगी आहे जी आता मला आली आहे. आणि असं असं तुम्ही शोधत होता सहा. हा. या गप्पा सुरू असताना तुमच्या आयुष्यातला एक मसालेदार किस्सा मला ऐकायचा आहे, तो सांगा. म्हणजे जसं अरेंज मॅरेजमध्ये असतं की भेटीगाठी 2-3दा झाल्या. मग त्याच्यात पण एक गंमत अशी झाली की एकदा आमचं म्हणजे ठरून गेलं होतं पूर्ण. म्हणजे ती हो म्हणाली होती, मी हो म्हणालो होतो. आणि एकदम हिचा रात्री मी मुंबईला होतो तेव्हा, म्हणजे मी मुंबईला 8 वर्ष होतो. बरं. तर फोन आला की मला भेटायचं आणि ही भोपाळला होती. तर मी म्हटलं आता रात्रीचे 8-9 वाजलेत, आता कसं मी उद्या होतं. तुम्ही कुठे होता? मी मुंबईला होतो. तुम्ही? मी भोपाळला. नाही, मी आपलं साधारण अंतर किती ते? हां. तर आता जसं तसं ती म्हणाली की नाही मला तर भेटायचंच आहे. तर मला वाटलं की बापरे काही कन्फ्युजन झालं की काय झालं, म्हणजे आता नाकारणार तर नाही आहे. तर मी रात्री फ्लाईट वगैरे बुक केली, सकाळची बुक केली आणि संध्याकाळची रिटर्न केली. तर मी आलो भोपाळ एअरपोर्टला. तर सगळ्यात पहिलं बघितलं तर हिचे बाबा दिसले मला. तर मला वाटलं की अरे हिनी बोलवलं आणि एकदम बाबांना पुढे केलं, हे कसं काय एकदम झालं. मग आणि मी सुट्टी बिट्टी म्हणजे असं बहाणे करून गेलो होतो की ताप आलाय वगैरे असं. कारण की आता रात्री 12 वाजता असं काय. बाबांना बघितल्याबरोबर आला? मग नाही, बाबा पकडून घेऊनच गेले मला की चलायचं आहे. आणि तिथेही बघितलं तर ती हिची मैत्रिणीला घेऊन आली. तर मला तेच कळलं नाही की म्हणजे काय बोलायचं आहे. एकट्यामध्ये बोलायचं होतं, पहिले बाबा मग मैत्रीण. म्हणजे मी मैत्रिणीला बोलवलं म्हणून की बाबांना आता घेऊन जा, आम्हाला बोलायचं. बिचारे बाबा. मग मी विचारलं की तू का एकदम म्हणजे तुझ्या मनात काही आहे का. ते म्हणले नाही माझ्या मनात काही नाही, मला असं वाटलं की एकदा आपल्याला भेटायला पाहिजे म्हणून मी बोलवलं तुला. तर म्हटलं की अरे संडे येत होता तेव्हा बोलवलं असतं, असं काय एकदम रात्री. काय होतं असं काय, म्हणजे त्यामागची भावना काय होती? असंच म्हणजे मला भेटायचं सगळं ठरलं होतं, सगळं काही म्हणजे झालं. सगळ्यात एंगेजमेंटची तारीख पण डिसाईड झाली होती. सो मला असं वाटलं की एकदा असं मोकळ्यापणाने बोलून जरा म्हणजे त्या दिवसापासून शिक्षा सुरू झाली. बरोबर. ती पहिली शिक्षा की सकाळी यायचं. म्हणजे काय सकाळी यायचं, म्हणजे ऑर्डर सुरूच झाल्या त्या. बिलकुल बिलकुल. मग नंतर आले ते. हा, मला पण क्लिअर झालं ना की पहिलं ऑर्डर ऐकलं म्हणजे सगळे पुढचे पण ऑर्डर ऐकेल.
ज्यांची लग्न होऊ घातली आहेत त्यांनी ही धोक्याची सूचना लक्षात ठेवा. पण आता जसे हसत आहेत तसेच हसत राहा. आत्ता या ठिकाणी या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार बघूया. पहिली चिठ्ठी आणि वेळ वाचल्याबरोबर सुरू होणार हं? इंदौर सिटी. वेळ सुरू झाली. लवकर सांगा त्यांना. ट्रेजर बॉक्स. पाण्याचा माठ. दहा. लाल छत्री. लवकर ये. अभिनंदन. चांदीचं नाणं मिळालं. हा चांदीचा कुंकवाचा करंडा मिळाला. अभिनंदन. ही चांदीची तुळस तुमच्या घरात आली. अभिनंदन. आणि ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुम्हाला मिळाली. अभिनंदन. आणि त्याचबरोबर सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून ही भेटवस्तू. बरं, इतका वेळ तुम्ही बोलत होता. घरातल्यांना काही बोलायचं असू शकतं ना तुमच्याबद्दल? हो ना. कोण कोण बोलणार आहे? आधी सगळ्यात आधी बाबा. सून आहे, गुणी आहे, हुशार आहे आणि मिळून मिसळून राहते. अशी सून मिळाली म्हणून आम्ही देवाचे आभार मानतो. बरं, पण मुलाला काय 7 वर्षाचा संसार बघता काय सल्ला मुलाचा द्याल? 7 वर्षाचा संसार सुखाने चालू आहे. त्याच्यावर एक फुल उमललेलं आपण बघितलंच. हो, हो. दुसरं फुल लवकरच उमलणार आहे आणि बाकी सगळं छान चालू आहे देवाच्या कृपेने. सासूबाई. खरंच मुलगा आणि सून हा सगळा संसार खूप छान आहे. माझी 2 मुलं, 2 सुना, नातवंड. अगदी दृष्ट लागण्यासारखा संसार आहे. माझे सासू सासरे पण होते. आम्ही सर्व एकत्र राहायचो आणि खरंच ह्या मुलींनी म्हणजे मला त्या लेकीसारख्याच आहे. अगदी घरात मिसळून गेल्या, कुठेही असं वाटत नाही आणि सर्व खेळीमेळीनं वातावरण चालू असतं. सगळेजण ॲडजस्ट करतो. ती हॉस्पिटलला जाते, ही घरी असते. आम्ही सगळे मिळून मिसळून करतो. दोघंही जणं सुखाते असा आमचा आशीर्वाद आहे. वहिनी ॲक्च्युली आमच्या फ्रेंडसारखीच आहे. जसं ती दंगा करायची तसं ती मला लग्नाच्या आधी काही पण असे तिचा खूप सपोर्ट व्हायचा. ती माझी फ्रेंडसारखीच आहे ॲक्च्युली. अजून कोण बोलणार आहेत का? मावशी वगैरे कोणी? होम मिनिस्टरबद्दल आणि आपल्याबद्दल 2 शब्द. आजच्या खेळाचा न्यारा नखरा. आदेशजी पोहोचतील इंदुरातील घराघरा. सदैव प्रेमाचा फुलवतील सर्वत्र मळा. न सुटलेल्या अंतरगाठी इथंच तर सुटतील. मनातल्या सलाची माफी आज मागतील. झालं गेलं गंगेला मिळालं म्हणतील. अन दुरावलेला जिव्हाळा परत मिळवून गुण्या गोविंदानं सारेच कुटुंबीय पुन्हा एकोप्यानं नांदतील. वा वा वा. किती मस्त. खूप छान. इतकं छान शब्दात तुम्ही लिहिलेलं आहेत. मला असं वाटतं की हेच महत्त्वाचं आहे. कारण होम मिनिस्टर जेव्हा सुरू झाला 2004 मध्ये, तेव्हा घराघरातल्या स्त्रीचा सन्मान असं म्हणत असताना नकळत हा कार्यक्रम न राहता हा त्या प्रत्येक कुटुंबाचा एक सदस्य होऊन गेला. आणि म्हणूनच होम मिनिस्टरमध्ये तुटलेली नाती एकत्र आली, दुरावलेली नाती जवळ आली, घट्ट झाली. या धकाधकीच्या जीवनामध्ये काही क्षण आनंदाचे देणारी ही होम मिनिस्टरची आनंद यात्रा आज इंदूरमध्ये येऊन दाखल झालेली आहे. या सगळे तुमच्याबद्दल चांगलं तर बोलतायत, बरोबर की नाही? पण काही जणांनी ना बोलू शकत नाही ते लिहून पाठवलं. बापरे. बघूया का काय काय लिहिलं. हा, आणि नक्की. नावही सांगा मला. तुम्ही नावं नाही सांगणार तरी बघूया ना काय काय लिहिलंय, कोणी कोणी काय काय लिहिलंय. तुम्ही इतरांशी कमी बोलता का? म्हणजे थोडीशी रिझर्व आहे मी. काय हो? म्हणजे अशी खुल्ली तर खूप खुलते. म्हणजे थोडासा स्टार्टिंग ट्रबल आहे फक्त. एकदा मी जर ॲडजस्ट झालं तर मग नाही वाटणार, पण स्टार्टिंग ट्रबल हा आहे प्रॉब्लेम. कमी बोलता हेच कॉमन आहे एकदम. या सगळ्या धावपळीमध्ये आज मिस कोणाला करताय? आई बाबा. कुठे असतात? नरसिंगपूरला. आज जेव्हा कार्यक्रम बघतील तेव्हा एक कॅमेऱ्यात बघा आणि सांगा काय सांगायचं त्यांना. आई आणि बाबा, तुम्ही येणार होतात पण नाही आला, ठीक आहे. आय अग्री की बिझी असाल दोघं, पण नेक्स्ट टाइम मी बोलवलं तर येणं कंपल्सरी आहे. तुम्ही म्हणजे धमकीच देता हो. आई बाबांना ते देऊ शकता ना. देऊ शकता.
पण आता मी पहिल्यांदा आलो इंदोरमध्ये. आता मी फिरायचंच असेल किंवा मला कुठे जायचं असेल तर मी कुठे कुठे जावं? इंदोर बेसिकली खाण्यासाठी प्रसिद्ध आहे, स्ट्रीट फूड. एक मिनिट आपण काय करता? मी डायटिशियन आहे म्हणून मी इंदोरला डायटिशियन आहे. नाही पण एकीकडे खायला सांगतायत आणि ह्या लगेच सांगणार की काकडीचा ज्यूस प्या. बरं सांगता, आता ह्या दोघांचा समन्वय साधायचो आज इथे आल्यानंतर, तर आम्ही काय केलं पाहिजे, काय खाल्लं पाहिजे? खायला सगळं पाहिजे, थोडं थोडं, आणि एक्सरसाइज करायला पाहिजे. तो न करता खायचं असेल तर कसं? तर मग कमी खायचं. चला, एक सल्ला सुद्धा मिळालेला आहे थोडक्यात आम्हाला. तुम्हा दोघांसाठी हा पुढचा खेळ, आणि या खेळात किती बक्षीस मिळणार ते आम्ही बघणार आहोत. न बोलता फक्त ऍक्टिंग करायची नाही, चित्र काढायचं. दाखवा समोर. दाखवा, आम्हाला तरी दिसू द्या. अभिनंदन, हे पहिलं बक्षीस तुम्हाला. न बोलता. दहा, 9, सांगा, 8, 7, 6. नर्मदेच्या काठावर असे फिरतात. नाही, मला बघाय इंदोरचा घोडा बघायचाच आहे. माझं ड्रॉइंग खूप खराब आहे. नाही ते सगळं ठीक आहे, पण त्याचा सूड तुम्ही घोड्यावर का ओढता? हा म्हणजे डाएट केलेला घोडा. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. तिसरं चित्र कोण काढणार आहे? दोघं मिळून काढू. दहा, 9, चला लवकर दाखवा तिकडे. 8. अभिनंदन, हे बक्षीस तुम्हाला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा मिस्टरांकडून. सर्वात पहिली तर ते जसे आहेत ते तसेच राहायला पाहिजे नेहमी, काही चेंज करायची गरज नाहीये जास्त. म्हणजे तुमच्या प्रत्येक हुकुमावरती धावणारे नाही, पण ऍडजस्टिंग, ऐकून घेतात, सहन करतात. मी ओरडते तर ऐकून घेतात. बरं, मग तुम्ही अरेला कार्य करू नका. गप्प गप्प राहायचं तुम्ही, कळलं का? जसं म्हणजे मला झोपायलाही आवडतं, तर सकाळी फक्त नाही लवकर उठवलं तर चालेल. काय म्हणणं? आता ते चालू आहे आता. पण तिसरी अपेक्षा, न मागता काही गिफ्ट जर मिळाली तर आवडेल मला. तुमच्या 3 अपेक्षा सांगा. तिच्या हेल्थबद्दल ती खूप केअरलेस आहे. म्हणजे खोकला, सर्दी, ताप येतोय तरी पण ती दुर्लक्ष करते. असं करू नका. तिसरी अपेक्षा, जसं आता आई पण म्हणाली की जॉईंट फॅमिली आहे, तर आजकाल जॉईंट फॅमिली कमी असतात, तर सगळ्यांना एक दुसऱ्यांचं सांभाळून चालावं लागतं, आणि ते होतं आहे. माझी अपेक्षा तीच आहे की हे जीवनभर राहायला पाहिजे, आणि ही मोठी सून आहे तर रिस्पॉन्सिबिलिटी या जिम्मेदारी हिची जास्ती आहे, तर त्या हिशोबाने पूर्ण घर मॅनेज करायला पाहिजे. मान्य? हो. त्यामुळे जितका वेळ बाहेर राहता येईल तेवढं राहा. म्हणजे ते दोघेही हसत आहेत, तसेच हसत राहा. तुम्हाला शुभेच्छा, संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा. आणि एकत्र कुटुंब राहण्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत या दोन्ही भावांचा प्रयत्न असणार आहे, आणि त्याच्यात दोन्ही सुनांचं योगदान असणार आहे. वास्तू तथास्तू म्हणते, तसंच या दोघांच्या आणि संपूर्ण कुटुंबाच्या सुखासाठी या वास्तूने तथास्तू म्हणावं अशी प्रार्थना करत आता क्षण आलेला आहे सन्मानाचा. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी, आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी.
अभिनंदन. झी मराठीकडून ही भेट असते. या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा हा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊ होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.